जर माझं मेन मोटिव्ह 1,00,000 रुपये कमवायचं असेल ना, तर जर मी ₹1 लोकांकडनं घेत असलो, तर मला 1,00,000 लोकांकडनं घ्यावं लागेल. आणि जर मी ₹5 घेत असलो, तर मला फक्त 20,000 लोकांकडून घ्यावे लागतील. हा मला याच्यामध्ये फायदा आहे. सो चांगलं आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल, तर हां यार 80,000 लोकं म्हणजे कमी करतोय हा डायरेक्ट. तर मग ठीक आहे, मी 1,00,000 लोकांकडून ₹5 पण घेईन. मी हे चॅलेंज वाटलं असं करेन. बट हां यार, की मला अमाउंट वाढवायची आहे. कारण कारण ही अमाउंट खूपच कमी आहे. एवढ्या लोकांना अप्रोच करून फक्त ₹1-1 भेटतोय. तर ते थोडंसं नॉर्मल नाही वाटत आहे. आणि मी चॅलेंजमध्ये थोडाफार बदलाव करतोय, बट एवढंच की मी हे चॅलेंज कंप्लीट पण करतोय. ती गोष्ट पण मेन म्हणजे तुम्हाला बघितली पाहिजे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज, ह्या ब्लॉगमध्ये मी घरातच असणार आहे. मला बाहेर जायला आता सध्या खूप कंटाळा येतोय, बिकॉज मी आता वॉकला वगैरे पण जात नाही आहे. हे कधीपासून तर मी एक लास्ट टाइम ब्लॉग शूट केला होता, तो म्हणजे टेकिंग ₹1 फ्रॉम 1,00,000 पीपल. तेव्हाच मी बाहेर गेलो होतो वॉकला. म्हणजे मी जिथे जातो तिकडेच मी तो जिथे मी वॉकला होतो तिथेच मी तो ब्लॉग शूट केला होता. त्यानंतर मी तिथे गेलोच नाही. 2 संडे होऊन गेले, म्हणजे 2 वीक झाले. आणि यार मला तो आहे ना, जे वाईट इतकं वाटतंय ना, की त्या चॅलेंजमध्ये खूप लोक एक्सायटेड होते. जेव्हा मी ते चॅलेंज स्टार्ट केलं, मी त्याबद्दल कोणाला आयडिया दिलीच नव्हती की यार मी ते चॅलेंज एवढ्या लवकर स्टार्ट करेन म्हणून. म्हणजे मी एकदा इंस्टाग्रामवर एक Q&A ठेवला होता नॉर्मल. त्या Q&Aमध्ये मला एकाने असं चॅलेंज दिलं की हे टेकिंग ₹1 फ्रॉम 1,00,000 पीपलवालं चॅलेंज कंप्लीट कर. तर मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. म्हणजे खूप चॅलेंज आले होते मला त्या दिवशी, बट मी एक सगळ्यात पहिलं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, ते म्हणजे शूटिंग ब्लॉग विथ स्ट्रेंजर्स विदाऊट टेकिंग देअर कन्सेंट. आणि त्या ब्लॉगने ना मला खूप चांगलं म्हणजे हे केलं यार, मोटिवेट केलं आणि खूप कॉन्फिडन्स दिला आहे त्याने मला, त्या ब्लॉगने मला. आणि त्या ब्लॉगमध्ये मी खूप चांगल्या चांगल्या लोकांना भेटलो. सो ते पण मला एक खूप चांगलं वाटतं आहे. ती लोकं अजून पण आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत वगैरे. त्यानंतर डायरेक्ट दुसरं चॅलेंज मी जे ॲक्सेप्ट केलं, तर ते म्हणजे हे टेकिंग ₹1 फ्रॉम 1,00,000 पीपल. त्यामध्ये पण मी फर्स्ट डेला इथेच गेलो, एरोली साईडला माइंड स्पेस वगैरे कंपनी आहे त्या लाईनला पूर्ण पुढेपर्यंत गेलो मी, नेवा गार्डनपर्यंत. आणि तिथे सीन असा झाला की ना, फक्त त्या दिवशी मला 2च तास तिथे फक्त शूट वगैरे करायला भेटला. म्हणजे जे काय होतं पूर्ण ब्लॉग वगैरे जिकडे शूट करायला मला फक्त 2च तास भेटलं. त्यानंतर पाऊस सुरू झाला म्हणून मी रिटर्न आलो आणि मी छत्री वगैरे घेऊन गेलो नव्हतो, बिकॉज त्या दिवशी माझ्यासोबत एक एवढा घाणेरडा स्कॅम झाला आहे ना. मी एका हातामध्ये ट्रायपॉड घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये मी माझा जो सेकंडरी फोन आहे ॲज अ माईक म्हणून मी तो यूज करायचा ठरवला. आणि मी नंतर असं ठरवलं की एडिट करताना की ह्या ब्लॉगचा साऊंड एक्स्ट्रॅक्ट करेन आणि ते जे रेकॉर्डिंग असेल त्याचा बॅकग्राऊंड नॉईस वगैरे रिमूव्ह करून इकडे लावेन. आणि ज्या दिवशी मी एडिटिंग करायला गेलो त्या दिवशी हे सगळं डिफिकल्ट होऊन गेलं. दोघांचे पण ग्राफ मॅच होत नव्हते आणि दोघांचे पण व्हॉईस पुढे मागे होत होते. म्हणजे नाही का, ह्या ब्लॉगमध्ये माझी लिपसिंग जी होती ती खूप पुढे पोहोचली होती आणि साऊंड जो होता तो खूप मागे होता. आता असं झालं, ते मॅच होत नव्हतं. सो मी नंतर म्हटलं की राहून द्या यार, आपण कधीतरी म्हणजे लवकरात लवकर आपण ब्लूटूथच्या माईकवर इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मी नंतर तो ब्लॉग शूटच करू शकलो नाही. म्हणजे ते चॅलेंज मी शूट करूच शकलो नाही अजूनपर्यंत. फक्त आपला डे 1च झाला आहे. डे 2, डे 3 वगैरे अजून झालेच नाही आहेत. आणि मला काय असं टाईम नाही भेटला आहे की यार हां, की एका महिन्यामध्ये ते चॅलेंज कंप्लीट करायचं आहे वगैरे. बट टाईम तर खूप लागणार आहे. 1,00,000 म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे, जी आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात कधी बघितली पण नाही आणि कमावली तर लांबचीच गोष्ट आहे. तर तोच सीन आहे की यार मला एवढं वाईट वाटतं नाही त्या गोष्टीसाठी, की मी ते चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. आणि हां, फर्स्ट डेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी ते चॅलेंज शूट केलं त्या दिवशी फर्स्ट डेला मला फक्त आणि फक्त ₹83 भेटले. त्यामध्ये पण मोस्ट ऑफ द लोकं ऑनलाईन पेमेंट करायला रेडी होते, बट माझाच इश्यू येत होता ऑनलाईनवर, की माझा रिचार्ज संपला होता आणि मी इथून तिथे जायच्या आधी माझा जीपेचा जो स्कॅनर होता तो पण मी डाउनलोड केला नव्हता. सो माझा खूप इश्यू येत होता मला. लोकं ऑलरेडी बिझी होते. मी त्यांच्याचकडून त्यांचं हॉटस्पॉट घेऊन त्यांच्याचकडून नंतर पेमेंट घेणार, एवढा टाईम त्यांच्याकडे नव्हता, माझ्याकडे होता. सो ते झालं. मग तेव्हा एवढेच पैसे जमले. तरी पण जास्तीत जास्त जमून ₹90 पण जमणार होते. जर ऑनलाईन पेमेंट झालं असतं तर. जास्त नव्हतं ह्याच्यावरती जमणार. त्यानंतर मी असं ठरवलं की कुठेतरी क्राउडेड प्लेसवर जायचं. फक्त त्या दिवशी मला कॉन्फिडन्स थोडासा हवा होता. थोडंसं मला बघायचं होतं की हां, काय आपल्याला लोकं पैसे देऊ शकतात का ह्या गोष्टीसाठी वगैरे. सो म्हणून मी इकडे एवढ्या जवळच्या जवळ गेलेलो. बट हां, मी नेक्स्ट टाईम थोडा लांब जाणार आहे. म्हणजे जिथे जास्त क्राऊड असतो ना तिथे जाणार आहे. बट क्राऊड म्हणजे बिझी क्राऊड नको आपल्याला. आता क्राऊड तर स्टेशनवर पण जास्त असते, पण ती बिझी असते. बिकॉज त्यांना कुठे ना कुठेतरी जायचं असतं. ट्रेनची ऑलरेडी त्यांना म्हणजे घाई असते, ट्रेन येईल वगैरे, सुटेल वगैरे.
सो तशी आपल्याला जागा नको आहे जिथे बिझी क्राऊड असेल. सो मी म्हटलं की जिथे क्राऊड एकदम चिल करायला येतात ना तशी जागा पाहिजे. आणि मुंबई म्हटलं की सगळ्यात पहिली जागा ती आठवते ती म्हणजे मरीन ड्राईव्ह. सो मी म्हटलं की ठीक आहे आपण मरीन ड्राईव्हला जाऊ तिथे. आणि मरीन लाईन्स म्हणजे तेच मरीन लाईन्सला आपण जाऊ तिथे आणि तिथे जाऊन हे चॅलेंज जे आहे ते कंप्लीट करू पुढे. मला त्यानंतर माहीत नव्हतं की तिथे आता पहिल्यासारखी क्राऊड असते का नाही, बिकॉज मी खूप टाईम झाला असेल आता तिकडे. लास्ट टाईम जो गेलो होतो त्याच्यानंतर खूप टाईम झाला मी गेलोच नाही अजून. आणि तिकडचे व्हिडिओज वगैरे पण काय सध्या माझ्या फीडमध्ये येत नव्हते. सो मला माहिती नव्हतं तिकडे आता काय असतं कसं असतं, म्हणजे कशी पहिल्यासारखी क्राऊड आहे का नाही. नाही तर एवढ्या लांब मी ट्रॅव्हल करून जाईन आणि तिथे जाऊन जर काहीच फायदा इथे इकडच्यासारखीच लोकं भेटली तर मला काहीच फायदा नाही. म्हणून मी अशा खूप लिस्ट मी बनवून ठेवल्या आहेत ज्याच्यामध्ये मी ठरवलं आहे की इथे जायचं आहे तिथे जायचं आहे. क्राऊडेड प्लेसेस आहेत त्या सगळ्या. मरीनला जायचं मी ठरवलं आहे खूप लास्ट टाईमपासून. आणि तेव्हापासून एकच सीन होते, 2 संडे येऊन गेले त्यानंतरपासून. आणि मी कॉलेजच्या म्हणजे मध्ये वर्किंग डेजमध्ये जाऊ नाही शकत बिकॉज मी रोज कॉलेज अटेंड करतो. सो 2 संडे येऊन गेले. 2 संडेला मी जायचं ठरवलं, बट तेव्हा पावसाने पूर्ण वाट लावून टाकली माझ्या प्लॅनची. मी म्हटलं की ठीक आहे यार मी इकडून तिकडे जाईन वगैरे, पण तिकडे एका हातात छत्री एका हातात ट्रायपॉड घेऊन हे एवढं सगळं करणं मला नाही जमणार. मेन गोष्ट म्हणजे माझं चॅलेंज म्हटल्यावर मी तिथे कसा पण जाईनच जाईन, म्हणजे मला चॅलेंज कंप्लीट करायचं म्हणून. बट मी ज्या लोकांकडनं पैसे मागणार ती लोकं पण तिथे आली पाहिजे ना. सो म्हणून म्हटलं की ठीक आहे 2 संडे मी असेच घालवले. आता हा लास्ट संडे राहिला आहे माझ्याकडे. तो पण आता ऑगस्टचाच संडे, म्हणजे ऑगस्ट आता स्टार्टिंगचा पहिलाच संडे येतो. आणि ह्या चॅलेंजनंतर म्हणजे त्या चॅलेंजच्या डे 1च्या ब्लॉगनंतर अजून काही ब्लॉगच नाही आलेत, म्हणजे डे 2 वगैरे काय आलंच नाही आहे. सो लोकांना पण क्युरिओसिटी लागली की यार ह्यानी पुढे काय केलं आहे का नाही वगैरे, का चॅलेंज असंच घेतलं आणि सोडून दिलं. तर तसं नाही आहे. मी चॅलेंज घेतलं आहे ते आणि मी ते कंप्लीट करणार आहे. मला पण करायचं आहे, फक्त मला टाईम नाही भेटत आहे. बट मी आता असं ठरवलं आहे की यार राहून दे, काय होईल ते होईल. म्हणजे 2 ऑगस्टला जो संडे असेल, जो संडे आहे त्या संडेला मी किती पण काही पण असेल तरी पण इथे जाणारच आहे. फक्त एवढंच की जास्त पाऊस नाही पडला पाहिजे. थोडाफार पाऊस पडला तर मी जाईन तिथे. आणि ह्या संडेच्या टायमाला मी एक चुकी केली की सॅटर्डेला खूप मस्त ऊन पडलं होतं. तेव्हाच जर मी कॉलेज सुटल्यावर तिथे गेलो असतो तर थोडा फायदा झाला असता. बट मी विचार असा केला की यार बघा, मरीन थोडीशी लांब आहे जागा. सो तिथे मी जाईन. तिथे फक्त 2 किंवा 3 तास मी तिकडे स्पेंड करेन. तर त्यात मला काही एवढा फायदा नाही वाटत आहे. माझं असं म्हणणं आहे की यार मी तिथे जातोय ना, तर 5 ते 6 तास मिनिमम किंवा मॅक्सिमम बोलू शकता 5 ते 6 तास मी तिथे घालवेन, असा मी विचार करतो आहे. सो म्हणून म्हटलं की संडेला जायचं, एकदम सकाळी लवकर उठून जायचं आणि तिथे ना संध्याकाळपर्यंत मी थांबणार आहे. पण संध्याकाळी थोडा लवकर घरी येणार आहे, बिकॉज तुम्हाला माहिती असेल की तिकडनं येणाऱ्यानंतर ट्रेन्सला गर्दी वगैरे खूप असते. नंतर ठाण्याला मेन म्हणजे इश्यू होतो की तिथे उतरायला भेटत नाही, चढणारे लोक डायरेक्ट आतमध्ये घेऊन येतात. सो म्हणून आपल्याला तिकडनं थोडं लवकर निघायचं आहे. आणि तेच यार की मी आता हे असं असं ठरवलं आहे. मेन त्या दिवशी मेन म्हणजे मी लाईव्ह पण गेलो होतो. झाले असेल आता त्याला आय थिंक सो 5-6 दिवस झाले असतील त्याला, 4-5 दिवस झाले असेल जास्तीत जास्त. तरी पण मी लाईव्हमध्ये पण हेच सगळं बोलले जे मी आता बोलतोय. बट तरी पण यार कसं आहे ना, ब्लॉग बनवणारा मी माणूस आहे रोज, म्हणजे दरवेळेला जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या मी ब्लॉगमध्ये शेअर करतो. सो मला ते होत नव्हतं यार लाईव्हवर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करून. पण मला असं वाटत होतं नाही यार ब्लॉग बनवला पाहिजे. म्हणून म्हटलं ठीक आहे यार ब्लॉग बनवतो. आता काय ठरलं नव्हतं पहिलं ते, झोपून आता उठलो. नंतर म्हटलं की यार असंच सगळ्यांना थोडीफार आपण इन्फॉर्मेशन देऊ, आपण पुढे काय करणार आहे, काय करतोय वगैरे. तर मेन गोष्ट मला हीच सांगायची आहे की यार हे चॅलेंज आपण इथेच स्टॉप नाही केलं, हे चॅलेंज आपण कंटिन्यू करणार आहोत. फक्त एवढंच की थोडं आपल्याला जे वेदर आहे त्यांनी थोडीशी साथ दिली पाहिजे आपल्याला आणि क्राऊड वगैरे पण भेटली पाहिजे. आणि मेन सीन हाच होतोय की यार कॅमेरामॅन लास्ट टाइम फर्स्ट ब्लॉगमध्ये मला माहीतच नाही. मी जेव्हा पण ब्लॉग शूट केला, म्हणजे जेव्हा पण मी लोकांना अप्रोच केलं ना, तेव्हा मी त्यांना असं फ्रेममध्ये घ्यायला बघत होतो. मला वाटायचं की ते आणि आम्ही दोघं पण एका फ्रेममध्ये येतोय, पण तसं होत नव्हतं. आणि ही गोष्ट मला माहीतच नाही. मी घरी येऊन बघतोय तेव्हा समजलं यार अर्ध्याहून जास्त माणसं तर फ्रेममध्ये आलीच नाहीत, फक्त त्यांचा आवाज येतोय. आणि ते सगळं म्हणजे तेच यार, तेव्हा कॅमेरामॅन एक लागतो. पण तोच इश्यू आहे की यार कोण भेटत नाही आहे मला. आणि मी काय आता पेड कॅमेरामॅन ठेवू नाही शकत आहे सध्या तरी, बिकॉज आपल्याला काय अजून अर्निंग येत नाही आहे. कुठल्या बेसिसवर मी हे सगळं ठेवू ना म्हणजे म्हणून. सो मी असा नंतर विचार केला की आपण म्हणजे मी एक असं पण करू शकतो की आता समजा माझ्यासमोर आता हा एक लोड आहे, म्हणजे हा एक माणूस आहे. सो मी आता इकडनं त्याच्या समोरून चालत होतो. मी त्याला जेव्हा अप्रोच करेन तेव्हा डायरेक्ट त्याच्या साईडला कॅमेरा स्विच करेन, असं मी आता ठरवलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो पूर्ण येईल. आणि मी आता असं कॅमेरामॅनची पण काही एवढी अपेक्षा करत नाही बसणार, बिकॉज मी खूप लोकांना सांगितलं की अरे या जरासं शूट करायचं आहे वगैरे. पण तेच ॲट दी एंड
जे बाकीचे यूट्यूबर बोलतात ना, ते आता आता मला खरं होताना दिसतंय, की यार ते लोकं बोललेले की तुमच्या स्टार्टिंगच्या टाईमला सगळे लोकं तुम्हाला सांगणार पण येणार कोण नाही वगैरे. सो तेच झालं. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे यार, कोणाला सांगत नाही बसत आता की अरे या वगैरे. ज्याला यायचं असेल तो मला इंस्टावर बोलेलच मेसेज करून की अरे हां यार मी येईन वगैरे. ज्याला नाही यायचं त्यांनी नाही आले तरी चालतील. मी आता काय स्वतः एकटाच ब्लॉग शूट करेन मी. आणि लवकरात लवकर मला माईकवर इन्व्हेस्ट करायचं आहे. बट मला समजत नाही की यार काय करू मी? की आता सध्या तरी मला माईकसाठी काही सेपरेट पैसे नाही आहेत. आणि जर ह्या चॅलेंज कंप्लीट करताना जर चॅलेंजमधून पैसे आले तर ते खर्च करू का नको मला समजत नाही. ते खर्च केला तर थोडा प्रॉब्लेम असा होईल की यार थोडा अजून लोकांकडे मागावं लागेल यार, म्हणजे पैसे म्हणजे तेवढ्या लोकांचं काम मला परत करावं लागेल, असा सीन होतोय. आणि हां, मेन गोष्ट म्हणजे हां गाईज, सीन असा होतोय की ना मी टेकिंग ₹1 फ्रॉम 1,00,000 पीपलचं चॅलेंज एक्सेप्ट केलं, आय नो. बट त्याच्यामध्ये सीन असं होतोय की एक रुपया लोक देत आहेत ना. आणि मध्ये काही लोक ₹5 देतात, मध्ये काही लोक ₹2 ₹3 देतात, कधी मध्ये त्या एकाने ₹50 दिले. तो असं लोक करतात ना. सो त्यामध्ये मला ना 1,00,000 लोकांचं काउंटिंग करायला म्हणजे खूप डिफिकल्ट होऊन जाते. आणि ऑलरेडी ते ब्लॉग वगैरे एडिट वगैरे करायला पण खूप टाइम होऊन जातोय वगैरे. त्यानंतर तो परत एक चेकआउट करायला परत एकदा टाइम होऊन जातोय वगैरे. तर त्याच्यामुळे तेवढं सगळं मला जमत नाही. म्हणून मी एक म्हणून मी एक असा विचार केला होता की ₹1 खूपच थोडी कमी अमाऊंट मला वाटते. मी हे चॅलेंज कंप्लीट करणार आहे, नाही असं नाही. मला फक्त एवढंच की ₹1 ही जी अमाऊंट आहे ही जरा जास्तच कमी वाटते मला. सो मी असा विचार करतोय की ना ₹1 लोक जर द्यायला तयार असतात तर ₹5 पण लोक द्यायला तयार असतातच असतात. ₹5 पण खूप कमीच म्हणजे हे आहे. जे लोक देतील ते लोक देतील. आता मी असा विचार केला की यार ₹1 खूप कमी आहे, तर तसं नाही. काही लोकांनी ₹1 देण्यासाठी पण मला रिजेक्ट केलं होतं. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ₹1 पण लोक रिजेक्ट करत होते. आणि काही लोक ₹5 देताना पण इतके चांगल्या मनाने देत होते की ठीक आहे यार, मी म्हणून हे चॅलेंज आहे ना थोडंसं चेंज करतोय. मला माहीत नाही आता तुम्ही ह्याबद्दल काय विचार करायला नाही, बट ठीक आहे यार, मला हे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. सो मला पण माहिती आहे की मला हेच करावं लागणार आहे. आणि मेन म्हणजे यार की आणि तसं पण काही लोक देतातच आहेत ₹5. सो आपण बेस्ट ऑप्शन तर तसंच करूया ना. आणि ₹5 जर मला असे भेटायला लागले तर मला ते काउंट करायला पण खूप इझी होऊन जाईल की किती लोकांनी मला दिले आणि अजून किती लोकांकडून मला ते पैसे घ्यायचे आहेत. बिकॉज जर मी हे असं करत बसलो, हे ₹1 ₹3 वगैरे हे जर असे रँडम अमाऊंट जर घेत बसलो ना मी, तर त्याच्यामुळे थोडा इश्यू येईल की यार काउंटिंग वगैरे मला करायला येणार नाही. आणि मी ब्लॉग शूट करताना मी असं वहीमध्ये नोट डाऊन पण करू नाही शकत. तर तोच इश्यू येतो. म्हणून मी थोडंसं चॅलेंज वाढवायचं बघतो. आणि ह्याच्यात फायदा काय माहिती आहे का, की जर माझं मेन मोटिव्ह ₹1,00,000 कमवायचं असेल ना, तर जर मी ₹1 लोकांकडनं घेत असलो तर मला 1,00,000 लोकांकडनं घ्यावं लागेल. आणि जर मी ₹5 घेत असलो तर मला फक्त 20,000 लोकांकडून घ्यावे लागतील. हा मला याच्यामध्ये फायदा आहे. सो चांगलं आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल तर हां यार, 80,000 लोक म्हणजे कमी करतोय हा डायरेक्ट. तर मग ठीक आहे, मी 1,00,000 लोकांकडून ₹5 पण घेईन. मी हे चॅलेंज वाटलं असं करेन. बट हां यार, की मला अमाऊंट वाढवायची आहे. कारण ही अमाऊंट खूपच कमी आहे. एवढ्या लोकांना अप्रोच करून फक्त ₹1 भेटतोय. सो ते थोडंसं नॉर्मल नाही वाटत आहे. आणि मी चॅलेंजमध्ये थोडाफार बदलाव करतोय. बट एवढंच की मी हे चॅलेंज कंप्लीट पण करतोय. ती गोष्ट पण मेन म्हणजे तुम्हाला बघितली पाहिजे. सो तेच मला या ब्लॉगमध्ये मेन म्हणजे सांगायचं होतं. हे मी Instagramवर लाईव्ह जाऊन पण सांगू शकलो असतो. बट मी म्हटलं की YouTubeची ऑडियन्स थोडी वेगळी असेल. म्हणजे काही ऑडियन्स YouTubeवर असे असतील जे Instaवर नाही आहेत माझ्या, आणि काही Instaवर असे असतील जे माझ्या YouTubeवर नाही आहेत. सो त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन मी असं ठरवलं की ब्लॉग शूट करतो ह्यावरून. आणि आज संध्याकाळपर्यंत मी हा ब्लॉग अपलोड करतो. संध्याकाळपर्यंत तर हां, म्हणजे आता 6 वाजलेत, म्हणजे 7 वाजेपर्यंत मी हा ब्लॉग अपलोड करायला ट्राय करेन. आणि हे जर असं झालं तर खूपच बरं होईल. आणि एवढंच की यार, खूप दिवस झाले मध्ये माझे ब्लॉग येत नव्हते. कोणाला माहिती नव्हतं की मी हे चॅलेंज पुढे कंटिन्यू करतोय का नाही. तर त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं की मी खूप दिवस हा ब्लॉग शूट करू शकलो नाही. हे चॅलेंज मी अजून पण पकडून ठेवलं मला हे सोडायचं नाही आहे. बट मी पावसामुळे शूट करू शकत नव्हतो. बट हां, मी ट्राय करेन की आता जो येणारा संडे आहे 2 तारखेलाच, म्हणजे आज 31 तारीख आहे जुलैची. 2 तारखेला मी नक्कीच ब्लॉग शूट करेन, तो वाला म्हणजे आपला डे 2 वाला. आणि मी आय होप म्हणजे असं वाटतं की यार, मी लोकांकडून ₹5 घेतले पाहिजे आणि त्या दिवशी मला खूप लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि जर तुमच्यामध्ये कोण जर तिथे मला मरीनला बघत असेल, म्हणजे मी तुमच्यासमोर जर मी आलो असेल ना, तर मला माहिती नाही की मला कोण लोकं बघतात वगैरे. पण जर तुमच्यासमोर मी हे करताना दिसत असेल तर तिकडून पळून नका जाऊ. तिथे थांबा. मी तुमच्याकडे आलो तर तुम्ही मला ह्याच्यामध्ये हेल्प करा. बाकी हेच मला सांगायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवस झाले यार, कॉलेजमध्ये वगैरे पण मी काय ब्लॉग शूट नाही केले. माझं कॉलेज चालू होऊन खूप टाईम झाला आहे. मी रोज कॉलेजला वगैरे जातोय तरी पण. तर त्याचं रिझन काही एवढं खास नाही. बट हां, पहिल्यासारख्या गोष्टी नाहीत एवढ्या कॉलेजमध्ये. म्हणजे पहिल्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही आहेत आता. सो म्हणून मी काही शूट नाही करत आहे. बट हां, लवकरच 2 ब्लॉग आहेत मी असे ठेवले. त्यातला एक ब्लॉग फिक्स आहे, दुसरा मला माहिती नाही. सो ते ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहेत. ते माझ्या कॉलेजमध्येच असतील आणि कॉलेजमधल्या
फ्रेंड्ससोबत असतील. त्यामध्ये तुम्हाला आज ह्या टाईमला नवीन नवीन चेहरे बघायला भेटणार आहेत. सो ते ब्लॉग बघण्यासाठी पण तुम्ही रेडी राहा. ते ब्लॉग पण येतील लवकरच. पण त्या ब्लॉगसाठी पण तुम्ही रेडी राहा. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ती गोष्ट नीट लक्षात ठेवा. मी माझं चॅलेंज इझी करण्यासाठी नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की ₹5 घेऊन मी फक्त 20,000 लोकांकडूनच ₹5 घेणार असेल, तर तसं नाही. मी ₹5 1,00,000 लोकांकडून पण घेऊ शकतो. पण मला माझं मेन मोटिव्ह एवढंच होतं की मला एक अमाऊंट वाढवायची होती आणि अमाऊंट ती जास्त पण नव्हती ठेवायची की लोकांना द्यायला थोडासा त्रास होईल किंवा लोकांना द्यायला थोडा प्रॉब्लेम येईल. आता ₹5 पण लोकं देऊ शकतात. ₹10 थोडा देताना विचार करतीलच, पण ₹5 देतील असं मला वाटतंय. ट्राय करून आपण बघायचं आहे. ₹1 देताना पण लोकांनी नाटकं केली होती, तर ₹5 पण होऊ शकतं, नसू पण शकतं. सो हेच मला या ब्लॉगमध्ये सांगायचं होतं. हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.